की सर मी तुमच्या तलाठी बॅचला 999 रुपये फीस होती, मी 1026 रुपये भरलेत आणि म्हणून माझी फीस मला परत भेटेल का? मी म्हटलं ताई ॲपमध्ये भरलेली फीस परत भेटत नाही म्हणून. मग मी विचारलं काय प्रॉब्लेम आहे? तिनं सांगितलं बाबा चुलत्यानं घरावर ताबा केला, माझं लग्न लावून दिलं, मला भाऊ नाही, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट मला शिकायचं आहे, नवरा शिकू देत नाही आणि मला लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये आलते, त्याच्यातले मी तुम्हाला 1026 रुपये दिलेत, पुस्तकं घ्यायला 5,000 रुपये लागणार आहेत. आणि तेव्हा माझ्या डोक्यात एक प्रश्न पडला की जर महाराष्ट्रातल्या एखाद्या बहिणीला शिकण्यासाठी 1026 रुपये आपल्याला घ्यावं लागत असतील आणि पुस्तकाला तिला पैसे परवडत नसेल, चला बदल करूया. 12 तारखेला निर्णय घेतला, 13 तारखेला बॅनर लॉन्च केलं की आपली बॅच 15 ऑगस्टला 15 रुपयाला. त्या ताईला परभणीला बोलवलं. ती कोणत्या जातीची आहे मला घेणं देणं नाही, ती कोणत्या धर्माची आहे मला घेणं देणं नाही. तिला सांगितलं लाईफ टाईम जोपर्यंत मी जिवंत आहे, तो भाऊ आहे, हे 5-10 हजाराचे पुस्तकं घे, ही तू ही फीस परत घे, लागल्यावर मी तुझ्यावर व्हिडिओ घेईल, लागल्यावर मग स्टेटस तुझ्या स्टेटसला दिसल, म्हणून जिथं परिस्थिती वाईट आहे त्या ठिकाणी उभं राहायचं शिका. ही सध्या काळाची गरज आहे. भाषणं येतील जातील, कोणी बोलतील, मॅटर भाषणानं काहीच होणार नाही. आता इथं बसलेले आपले पोरं आहेत, युवकांना विनंती आहे की तुमच्या ज्या काही गप्पा आहे का यायच्या देखत हाणू नका. तुमचे जे कुटाणे असतात का ते कुटाणे फक्त यायच्या देखत हाणू नका, नाहीतर ही पिढी वाया जाणार आहे. आता याच्यात पोरं असतील, काही सेमी मीडियमचे असतील है ना, काही नॉन सेमी असतील, तर ह्या लेकरांचा प्रॉब्लेम काय आहे की हा मोठ्यांना आदर्श मानताना मोठं कोणत्या गोष्टीवर चर्चा करायला यावर हे लेकरू वाया चालले. पोरं तुम्ही इथं बसलात, तुमच्यापैकी कलेक्टर कोणाला व्हायचं आहे? कलेक्टर कोणाला व्हायचं आहे? बरं 10-12 म्हशी घेऊन बढियापैकी म्हशीचा धंदा कोणाला करायचा आहे? कारण ते धंदा वाईट आहे का? हां, महिला मंडळ संध्याकाळी किती दिवस झाले आठवा, तुम्ही तुमचे लेकरं, तुमचा नवरा आणि तुम्ही एकत्र जेवण केलं नाही. आज संध्याकाळचे 8 वाजलेत, लेकरं तुम्ही तुमचा नवरा सोबत जेवतात, अशा किती महिला आहेत? नवरा लेकरं तुम्ही सोबत जेवतात अशा किती महिला आहेत? मायच्यान सांगा, माझी जीभ काळी आहे बरं. खोटं बोलल्या झोपेतच कार्यक्रम. आपल्याला घडवायचा आहे समाज, पहिला महत्त्वाचा प्रॉब्लेम तो आहे. आपल्याला सुधारणा काळाची गरज आहे. काही जण इथे आल्यात दादा, काही जण इथं आल्यात, इथं आल्यावर काहीच्या डोक्यात प्रश्न आहे, मी लॉक लावलंय पण कुलपाला झटका द्यायचा राहिला आहे. इथं आल्यावर तर नाही द्यायला, माय चाबी बिबी लावली होती पण ते झटका असतं एक शेवटचा, ते झटकाच द्यायचा राहिला आहे. अशा अनेक समस्या महिलांच्या आहेत. पण महिलांना विनंती आहे की बाबा संसार म्हणजे एका गाडीचे 2 चाकं आहेत. ते 2 चाकं जर आपल्याला हँडल करता आले तर बरं आहे, नाही तर घराघरात नवरा बायकोचे वांदेत. अख्ख्या महाराज लोकांनी बायको आणि नवरा यांच्या भांडणावर फक्त कीर्तन चालू आहे सध्या देशात. तुम्ही कुठेही जा, नवरा बायको म्यावना साडू, आणि घरातली परिस्थिती याच्या बाहेर कीर्तनच जाईना. पण आपल्याला त्याच्यात परिवर्तन करायचं आहे. परिवर्तन करताना पहिलं काम आहे, नवरा या नात्यानं आपलं चुकलंय तर मोठ्या मनानं बायकोला माफी मागता आली पाहिजे. आता माझी बायको इथे, माझी बायको डायलॉग आणील, तू भाषणातच बोलतो निसता, तू आतापर्यंत मला काही सॉरी म्हणला. तर मी तिला सांगितलं बाबा महात्मा फुलेच्या मार्गावर मला जायचं असेल तर तुला सावित्रीबाई फुलेसारखं वागावं लागल. तो राणी हारची अपेक्षा करायची नाही, मोठ्या घराची अपेक्षा करायची नाही, पण तू 2-3 वर्षापासून एकच डायलॉग आहे, आपला बंगला काही होईल. म्हणून तिला म्हणलं सध्या जर असं ऐकून घे, आपल्याला लय मोठं महाराष्ट्रात काम करायचं आहे. म्हणून विनंती आहे महिला वर्गांना की बाबा नवरा या नात्यानं आपलं चुकलंय, मोठ्या मनानं तिला माफी मागा, आणि बायको या नात्यानं आपलं चुकलंय, मोठ्या मनानं सकाळी पाया पडा. नवऱ्याचा अर्ध टेन्शन गायब होते. पण प्रॉब्लेम तुमचा ते नाही. आता उद्या 2 ऑक्टोबर आहे, शस्त्रपूजन आहे. एक बाई तर सकाळी उठली आणि जिभेवर हळद कुंकू टाकू लागली. नवरा म्हणला काय चालू आहे? काय नाही म्हणला, शस्त्रपूजन चालू आहे. महिला साध्या सुद्या नाहीत, आणि किती तिस्मार खाना असू द्या, घरी गेल्यावर बायको त्याला नीट बोलणार नाही, किती भारी असू द्या. इकडे बाहेर आपण किती कांगणेसर व्हायरल आहे, त्याचं काय मला माहिती आहे तुमचं काय. मुदाम बरं झालं ती आणली सोबत, तिलाही कळू द्या एकदा महाधरारा का आहे हे का नाही. दादानं पुन्हा मेन खुर्ची दिली.
बरोबर आहे. पण हे सांगत असताना नवरा बायको या नात्यानं पहिल्यांदा तुमच्यातले मतभेद आहेत का ते जरासे बाजूला करा. तिचं चुकलंय मोठ्या मनानं माफी मागा, आणि तुमचं चुकलंय मोठ्या मनानं काय करा, माफ करा. आपल्यातल्या पोरांनो ज्यांच्यापैकी कोणाचा बाप 90 हाणतंय का? संध्याकाळी झुलत येते का? हां, बरं उद्यापासून एक काम करायचं. आपल्या देवी मंडळाचं नाव काय आहे? संत भगवान बाबा. एकरिका पण शाळा शिका. काय सांगितलं भगवान बाबांनी? एकरिका पण शाळा शिका. मला सांगा, उद्यापासून कोण कोण मायबापाच्या पाया पडणार आहे? मायबाप नाही? हां, कोण कोण पाया पडणार आहे? बरं उद्यापासून कोणती सून सासूच्या पाया पडणार आहे? माईच्यानं सांगा. मै जीप काळी आहे, झोपेत तुला सौम्य अटॅक येणार. कोण सून सासूच्या पाया पडणार आहे? काय भाषणं देऊन फायदा आणि काय धतुरा परिवर्तन होणार आहे? कोणती सून? माईच्यानं सांगे उद्यापासून मी काही हो, मई सासू लय दलिंदर आहे तरी मी पाया पडणार. कोण सून आहे? पोरं, मायबापाच्या उद्यापासून पाया पडायला कोण सुरुवात करणार? पोरीपैकी सध्या महाराष्ट्र सर्वात जास्त कोमात तुमच्यामुळे. मायबापाच्या पाया उद्यापासून का पडायचंय? पा जगात कुठं पाया नाही पडले चालते, पण मायबापाच्या का पाया पडावं लागतंय? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सूखी मुदों की कोई डाली नहीं होती. जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. आणि म्हणून उद्यापासून पहिलं काम करायचं, मायबापाच्या पाया पडायचं. एखाद्याचा बाप दुकानावर काम करतंय, कोणाच्या इथं साला नाही, पण तरी पण संध्याकाळी 90 हाणून झुलत कुठं येते? घरी येते. त्या पोरीने एक काम करायचं, बापाला बदलण्याचं पहिलं काम पोरगी करते. हां, बापाच्या चित्रचरित्रामध्ये बदल करण्याचं पहिलं काम पोरगी करते. एक काम करायचं, सकाळी उठायचं. उठल्याच्या नंतर आपला बाप जरी उठला नसेल तर बळजबरी उठवायचा. बाप उठला, बापाकडे पाहून स्माईल द्यायची. बाप कोमात गेला पाहिजे, पोरगी काहून हसायली? काहीच करायचं नाही. बाप झोपलेला बी असला दन दन हलवायचा. बाप उठला की बापाकडे पाहून स्माईल द्यायची. बाप कोमात गेला पाहिजे. बाप पाहतो न पाहतो रपकन काय करायचं? पाया पडायचं. पाया पडून पुन्हा स्माईल द्यायची, माईला आवाज द्यायचा. काय बाई म्हणती, ताई म्हणती, मम्मी म्हणते है ना, बोलवायचं. तिच्या पण पाया पडायचं. पाया पडताना आपण ट्युशनला चाललो, क्लासला चाललो, कॉलेजला चाललो, त्या ठिकाणी आपलं आपण जायचं. जाताना पुन्हा दोघांकडे पाहायचं, स्माईल द्यायची. माय बापा कोमात गेले पाहिजे, पोरगी काय करायली आज? आपलं आपण ट्युशनला जायचं, क्लासला जायचं, कॉलेजला जायचं. आपलं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या प्रत्येक ओळीमध्ये आपली माय, आपला बाप, आपल्या बापानं माईनं घातलेले कपडे, कपड्याला असलेले छिद्र, बनेलवरलं छिद्र, मायबापाची परिस्थिती, पत्र बित्र जे काय असतील त्या सर्व गोष्टी आठवायच्या. आपला बाप जरी 90 हाणत असेल, आता जालना रोड म्हणल्यावर परफेक्ट नंबर 1 आहे. काही जण म्हणतील तू काय भाषणात सांगायला, तू आमच्या सोबतच असतो. बरोबर आहे, मी काय बाबा नाही, आणि कुटाने केल्याशिवाय माणसाला कुटाण्यावर बोलता येत नाही. पण सांगायचं परिस्थिती, तुम्ही सर्व काही करा, पण आर्थिक स्थैर्य परिपूर्ण झाल्याच्या नंतर आपली परिस्थिती वाईट आहे तेव्हा बिनाकामाच्या कुटाण्यात पडू नका. आणि म्हणून पोरगी बापाच्या पाया पडली, माईच्या पाया पडली. बाप संध्याकाळचे 7 वाजले एखाद्या दलिंदर मित्राच्या सोबत असेल आणि कदाचित एखाद्या बारवर गेला तर बाप दारू घेईल, ग्लासमध्ये होतल. पेण्याच्या वेळी बापाला विचार येईल की सकाळी उठल्यावर मही पोरगी माझ्या पाया पडली होती, पाया पडताना तिनं स्माईल दिली होती. काय झकमार बाप किती वाईट असू द्या, त्या दिवशी बाप दारू पिणार नाही. त्या पोरीचा हसता चेहरा बापाला आठवल. आणि हेच परिवर्तन आपल्याला आपल्या घरातून करायचे. काय गरज आहे कोणाच्या वासनाची? हे आपल्याला परिवर्तन करायचं. आपल्या बापाच्या पहिल्यांदा पाया पडा. पाहू द्या बाप कसा दारू पिऊन येते. संध्याकाळी बाप जरी दारू पिऊन आला किती शिवा देऊ द्या, पुन्हा बायकोनं नवऱ्याच्या पाया पडू द्या. पण प्रॉब्लेम काय आहे हे सांगणार कोण? जिथं नवऱ्याचं चुकलंय त्या गोष्टी घरातल्या घरात आपल्याला सोडता आल्या पाहिजे. पण प्रॉब्लेम असा आहे, मी एकाला सांगितलं बाबा नवरा बायकोच्या गोष्टी असतील तर आपलं चुकल्यावर माप म्हणा. एक जण असं डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला म्हणलं माझ्या बायकोला ऐकू येत नाही. डॉक्टरने विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत? डॉक्टरने विचारलं लग्नाला किती वर्ष झालेत? यानं सांगितलं 10-15 वर्ष झालेत. ते मला 10-15 वर्ष झाल्यावर बायको कशाला ऐकल? नवीन हवा असती भाऊ, नवीन ती हातात टावेल ती है ना, तू बाजूवर बसल्या बसल्या ती हातात ची आहे. ते 10-15 वर्ष झाल्यावर बायको कायला ऐकल? पण डॉक्टर माझ्यासारखा हुशार होता. ते मला एक काम कर, हे टेप घेऊन जाय आणि ती या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण. हे टेप घेऊन घरी गेलं. घरी गेल्यावर गलीतूनच बोंबललं, अगं दरवाजा उघड.
मग घरामध्ये एक वंशाचा दिवा असतो. सध्या प्रत्येकाची खटाटोप त्याच्यासाठी चालू आहे. घर बांध, बंगला बांध, पैसे कमव, हे कर. अवलादी बरोबर निघल्या पाहिजे. मात्र लय कमवले आणि पोराला नाद हे टंगटंगचा, मेला तू थाड. ही सध्या परिस्थिती वाईट आहे. आणि मग त्यानं गल्लीत आल्यावर आवाज दिला, अगं दरवाजा उघड. पोरगा आलं, घराचा दरवाजा उघडला. डॉक्टरनं सांगितलं होतं ती या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही, एकदा मोजून आण. हे का सांगितलं मी? नवऱ्याचं चुकलंय, मोठ्या मनानं माफी मागता आली पाहिजे. बायकोचं चुकलंय, मोठ्या मनानं माफ करता आलं पाहिजे. हे घरात गेलं, घरातून आवाज दिला, अगं भाजी काय केली? बायकोनं आतून आवाज दिला नाही. यानं खिशातला टेप काढला. डॉक्टर म्हणलं होतं मोजून आण. हे दरवाजापाशी गेलं, किचनच्या दरवाजापाशी घेऊन बोंबललं, अगं भाजी काय केली? तरी आतून आवाज आला नाही. हे किचनमध्ये गेलं, किचनमधून जाऊन बोंबललं, अगं भाजी काय केली? तरी तिचा आवाज आला नाही. तिच्या कानामागून गेलं, कानात जोरात बोंबललं, अगं भाजी काय केली? ती उलटी फिरली, फाळकण्याच्या कानाखाली वाजवली. मुर्दे अर्धा तास झाले सांगायले भाजी आलूची केली. डॉक्टरकडे गेल्यावर कळालं ऐकू यायला येत नव्हतं. प्रॉब्लेम कोणाचा आहे? समजा हे डॉक्टरला म्हणलं असतं मला चेक करा, हिला डायलॉग का हल्ला, तिला ऐकू येत नाही. डायलॉग कोणाला हल्ला, तिला ऐकू येत नाही. ही परिस्थिती बदलायची म्हणजे पहिलं काम आहे. जवाहर विद्यालयाचा शिक्षक स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. एकदा मी तुम्हाला सांगतो. हां सर्व एक बारक्या बस. हां सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या होत्या लक्ष्मण दादासाठी. टाळ्या एकदम नाही, एकदा जोरदार टाळ्या होत्या लक्ष्मण दादासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या संत भगवान बाबा देवी संस्थानासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्या मायबापासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी. टाळ्यात दम नाही, एकदा जोरदार टाळ्या होत्या तुमच्यासाठी. आणि एकदा जोरदार टाळ्या होत्या एवढ्या लांबून मी आलोय माझ्यासाठी. म्हणजे काही झोपलेल्या बिपलेल्या असेल त्यांनी लक्षात घ्या. संध्याकाळी पोरीचा सिलेबस घ्या, ती काय वाचायली पहा. पोरीपैकी किती मुलींकडे मोबाईल आहे हातावर करा. पोरींपैकी किती मुलींकडे मोबाईल? एक. अशी कोण पोरगी आहे तिनं आतापर्यंत मोबाईलच पाहिला नाही? पोरापैकी किती जणांकडे मोबाईल आहे? बरं बजाज फायनान्सवर मोबाईल घेणारे किती जण आहेत? माईच्या हातावर करा. हा पोरीपैकी एवढ्या पोरींकडे मोबाईल आहे ना? दादा इथं बसलेल्या प्रत्येक समाज बांधव, प्रत्येकजण माझ्या ओळखीचे, मी विनंती आहे, सरपंच आहेत तिकडं गजानन भाऊ वराड, इकडं जवाहर विद्यालय प्राथमिकचे, हा पडू द्या काय होत नाही. वंजारी समाज म्हणल्यावर जरासा गर्दा असणं अपेक्षित आहे ना. ते गर्द्याशिवाय तर ओळखू येत नाहीत. मेन गोष्ट ही सांगायला बा राजेश वटाणे सर आहेत की ज्या प्रत्येक भाषणात मी दादा एक वाक्य सांगत असतो की येणाऱ्या काळात पिढी घडवायची असेल, कोणाच्याच भाषणाची गरज नाही. तुम्हाला कांगणेसर यावं, कांगणेसरने एखाद्या शेरोशायरीवर डायलॉग हाणावे नाही. ज्याला कळालं आपल्या बापाची परिस्थिती काय आहे, हे खुर्च्या आहेत, ह्या खुर्च्या आहेत. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, भारतातलं कुठलंही स्टेज घ्या, कुठलाही विचारमंच घ्या, त्याच्यावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता म्हणजे आमदार खासदार. इथं एखादा आमदार आल्यावर तुम्ही त्याला मागं बसविणार का इथं बसविणार? कुठं बसविणार? समोर बसविणार का नाही? म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला बहिणींनो पहिल्यांदा सत्ता लागते. आपल्या हातात सत्ता येणार आहे का? सध्या जिंतूर म्हणल्यावर दोघंच, आपला तर इशेच खलास आहे ना. म्हणजे सत्ता आपल्या हातात येणार आहे का? म्हणजे भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही. भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला दुसरी गोष्ट लागते, मालमत्ता. आता या जिंतूरमध्ये एखाद्याचा लय मोठा बंगला आहे, कोटीची प्रॉपर्टी आहे, तो माणूसही तुम्ही खाली बसवणार नाहीत. त्यालाही तुम्हाला नाईलाज असतो, कुठं बसावं लागल? स्टेजवर बसावं लागल. पण हा कार्यक्रम दादाच आहे म्हणून दादा पुढं लहान मोठं काहीच नसते, त्याच्या स्वभावावर डिपेंड येते. म्हणजे मेन गोष्ट, भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या नशिबात नाही, त्याच्या भानगडीत पडू बी नका. का? आपण जरी उभं राहायचा विचार केला तर आपली बायको डायला खांती. तुमचं काय खरं आहे? मी तुम्हाला मतदान करायला काय सांगता येत नाही.
म्हणजे आपली बायकोच आपलं ऐकत नाही, बाकी गल्ली बोळ्याचा विषयच खलास. त्यामुळे मेन गोष्ट आहे की भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही. दुसरी गोष्ट, कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला मालमत्ता लागते. मालमत्ताही आपल्या हातात येणार नाही. बाप या नात्यानं, मा या नात्यानं आपल्या लेकाला जवळ घ्या आणि त्यांना एक शिकवा, बाळा भारतातलं कुठलंही स्टेज असो त्या स्टेजवर बसायला सत्ता लागते. सत्ता नसेल तर मालमत्ता लागते. पण जरी सत्ता नसेल, जरी मालमत्ता नसेल तर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. त्याचं उदाहरण विठ्ठल कांगणे. माबाप आमदार होता, माबाप जमीनदार होता, नाही. सध्या कांगणे सरची कुठेही एंट्री हो द्या, एक खुर्ची भाऊ कांगणे सरला राखीव ठेवावी लागते. कार्यक्रम कीर्तनाचा असू द्या, कार्यक्रम टंग 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 वाजले की 12 असू द्या, कुठे असू द्या, तशा जागी मी जाणार नाही. पण जरी गेलो तर एक खुर्ची आपल्याला राखीव ठेवावी लागते. म्हणून मायबापानं लेकाला हे शिकवा की बाळा, बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर आपल्याला खुर्ची ताबीज करायची आहे. केवळ कुठल्यांच्या सतरांजा उचलायच्या नाही, कोणाच्या मागं फिरायचं नाही, कोणाचं स्टेटस घुमवायचं नाही. आणि मुलांच्या हातात मोबाईल आहे, मुलींच्या हातात मोबाईल आहे, तेव्हा माय या नात्यानं तुमचं काम हे आपली पोरगी कसे कपडे घालती याला सहानुभूती देणारी माय असते. म्हणून मी प्रत्येक भाषणात एक वाक्य सांगत असतो, येणारी पिढी घडवायची असेल तर हप्त्यातून एकदा आपल्या अवलादीला हना. त्याचं चुको न चुको तरी हना. दादा, अवलादीचं काही चुको न चुको तरी हना. उद्या वार चांगला आहे, सोमवार, वेळ ठेवा सायंकाळी 5, दे धनाधन. तुम्ही हना. परवा दिवशी वार आहे मंगळवार, पोरीसाठी ठेवा संध्याकाळी 9. पण हन्न काळाची गरज आहे. कालकात ज्या पोरीला मायबापाच्या कष्टाची जाणीव नाही, जगात लेकरू MBBSला लागलं, तिचा इथं सत्कार झाला, नो मॅटर. पोरगी PSI STI झाली, तिचा सत्कार झाला, नो मॅटर. आपल्या लेकरू नोकरीला नाही लागलं चालतंय, त्यांना 2 पैसे नाही कमवले तरी चालतंय, पण त्या लेकरांना चरित्र आणि चारित्र्य सांभाळलं पाहिजे, एवढी शिकवण मायबाप या नात्यानं द्या. ती सध्या काळाची गरज आहे. केवळ कोणतरी यांना काही होत नाही. अनेक जणांनी पैसे कमवलेत, अनेक जणांनी स्वतःचे घरं भरलेत, समाजाचं काय? आणि म्हणून आज पूरग्रस्त परिस्थिती आहे ना. खिशाकडे पैसे जाता हळूच मनी उठला, पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडला ही संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून एकदा लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून एकदा लढ म्हणा. ही परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे. आणि ही परिस्थिती वाचवायची असेल तर पहिलं काम आहे की मायबाप या नात्यानं लेकरासोबत आपला संपर्क असला पाहिजे. पोरगी कोणाच्या संपर्कात आहे? पोरीकडे मोबाईल आहे. सध्या पळून जाण्याचे वांदे जास्त चालू आहेत. पोरगी पळून कधी जाते? बापाचं माईचं बोलणं नाही. बाप संध्याकाळी 11ला येते, पोरगी 10ला झोपती. बाप सकाळी 11ला निघून जाते, पोरगी 6ला ट्युशनला निघून जाते. कोणाचा कोणाला तांग पत्ता नाही. या काळात त्या घरात कोणतरी डोकावण्याचा प्रयत्न करतो. पोरिओ, सध्या संविधानाचं राज्य आहे. कोणता मायकालाल, कोणता तिस्मार खान तुमच्याकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून देखील पाहू शकत नाही. एखाद्या पोरानं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीस प्रशासन त्याला उचलते, टायरमध्ये गुतुगुतू मारते. पण 15 सेकंदापेक्षा जास्त पोरानं तू ह्याकडे पाहिलं, हे तुला कसं काय कळालं? टाळी एका हातानं थोडी वाजती, टाळी एका हातानं वाजत नाही. पोरगं डेंजर आहे. आज या पोरीकडे मोबाईल आहे, मायबापाचं काम आहे. स्पेशल रूम दिली, रूमला नाव दिलं स्टडी रूम. स्टडी रूम? ती स्टडी रूम नाही, हां ती गोंधळे बाबाची रूम आहे. स्टडी रूम कुठे आहे? त्या स्टडी रूममध्ये आमचं पोरगं डेंजर आहे. यानं तर साईन कॉस थिटा पाठ केला आहे. याच्यातून आमचं पोरगं पाहत आहे. ताईचं अकाउंट कोणतं आहे? पब्लिक आहे का प्रायव्हेट आहे? त्याच्यातून आमचं पोरगं डेंजर. यानं प्रत्येकाकडून ज्ञान घेतलेलं असते. आमचं पोरगं एक टिंब पाठवतंय, टोपूक पाहते जाग्यावर आहे का. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं डेंजर, 2 टिंब टोपोक टोपोक. आमची ताई रिप्लाय देत नाही. आमचं पोरगं सफलता एक चुनौती है, उसका स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और उसका स्वीकार करो. आमचं पोरगं 3 टिंब टोपोक टोपोक टोपोक. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. ज्याचं लग्न झालंय, तुमचा कार्यक्रम बरोबर आहे, जे आहेत त्यांनी लक्षात घ्या. आमचं पोरगं डेंजर. आमचं पोरगं 1 टिंब स्पेस, 4 टिंब स्पेस, 3 टिंब सेंट. हां, ज्यानं टाळ्या वाजवल्या पहिली येईल हना.
यायला परफेक्ट माहीत आहे मॅटर काय दादा, हे माहीत सांगतो काय फायदा भाषण करून. ही पिढी इथं वाया गेलेली आहे. आणि आपण काय म्हणतो लय मोठं घर बांधलं, माझ्या मुलीसाठी स्टडी रूम आहे. स्टडी रूम नाही, तिचं नवीन नाव गोंधळे बाबा. त्या रूमकडे आपलं वैयक्तिक लक्ष असलं पाहिजे. म्हणून पोरगी काय करायली हे लक्षात घ्या. पोरगी आहे, स्टोरी ठेवली आहे, माईचं काम आहे आता मोबाईल प्रत्येकीकडे. बाळांनो मोबाईल प्रत्येकीकडे का नाही. पोरी हो, जिंतूरमध्ये कॉफी शॉप आहे का एखादा? एक आहे एक. बर, तसं आपल्या पोरी जाणार नाहीत. पण जरी तुला कॉफी शॉपला जायचं असेल तर मी सांगतो आवर्जून जायचं. कॉफी शॉपला जायचं आहे, पण कधी जायचं आहे? तो पहिला पगार असला पाहिजे. कॉफी शॉपला तो जायचं आहे, कोल्ड कॉफीची ऑर्डर करायची आहे. कोल्ड कॉफीचा ग्लास असेल, त्या ग्लासमध्ये स्ट्रॉ असेल, तू सेल्फी काढलेली असेल, पण सेल्फीमध्ये मागं तो आधारस्तंभ तो बाप असला पाहिजे. पहिल्या पगारीवरती हा बापाला तो कोल्ड कॉफी पाजली पाहिजे. ते काम करायचे. कोण म्हणलं जायचं नाही. अरे त्या भौतिक सुखाचा आपण फायदा घ्यायचा. आपल्या ज्या गोष्टी आपल्या बापाला माईला भेटल्या नाही त्या आपण तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे. इथं माय आपली. आज आपण शहरात राहतो म्हणून ठीक आहे. आपल्या माईला सँडविच माहीत आहे का? नाही आहे. आपल्या माईला डोसा माहीत आहे का? नाही आहे. अरे मग त्यांच्या नशिबात देणार कोण? तेव्हा कॉलर टाईट करून म्हणलं पाहिजे मी आणि मी, माझ्या घराचं भवितव्य माझ्या हातात आहे. ते घडवण्यासाठी काही दिवस मी पुस्तकात मान झुकवणारे. येणारा काळ लोक माझ्यासमोर झुकणार आहेत. हा सुद्धा तुमचा काळ है. अगर राजा बनना चाहते हो तो गुलाम की तरह मेहनत करना पडेगी. आज काँग्रेस सर दिसतील तुम्हाला गाड्या घोड्या. तो काळ कोण पाहिला? रात्री 8ला पुस्तक घ्यायचो, सकाळी 4ला पुस्तक फेकायचो है ना. 5200 तारखा पाठ आहेत. 24 घंटे राज्यघटनेवर बोलतात आहे. इतिहास म्हणला नदीच्या काठाकाठा नेतो भाऊ. 1857चा उठाव, त्याच्यात PhDच केली. म्या सहज होतं काय? जिथं 1800 रुपये महिन्यात ज्या क्लासला आपण कामाला होतो 5,40,000 लोकायला द्यावं लागतात. आता सहज होत आहे. त्याच्यानंतर 60 लेकरं दत्तक घेत ज्याला मायबाप नाहीत, त्याचं खाणं पिणं राहणं कपड्या सगळ्याची सर्व व्यवस्था त्याचा भाऊ म्हणून मी करत असतो. ना आणखी लय मोठं काम करायचंय. केवळ यायचं कुठतरी भाषण करायचं नाही. बरं झालं माझ्या बायकोला कळलं, तिला सोबत आणलं, तिलाही कळलं पाहिजे आपली भूमिका वेगळी आहे. येणाऱ्या काळात परभणीमध्ये 1000 पोरांना मोफत शिकवायचे. त्याच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था करायची, त्याच्या कपड्याची व्यवस्था करायची आहे. पैसे कमावले मोठे साधन आहेत. काल परवा आपण 7 गावांना भेट दिली. त्या गावातल्या प्रत्येक लेकरांना आपण वही, बिस्किट, पॅड, त्याच्यानंतर रजिस्टर, पेन, शालेय बुक सर्व साहित्य दिलं. का? काही झालं तर चालतंय, गोरगरिबाचं शिक्षण रुकलं न पाहिजे. कारण आज आपल्याकडे आहे, उद्या वेळ सांगता येत नाही. तुम्हालाही सांगतो जरासं चेहऱ्यावर स्माईल ठेव जा. बाजूच्या शेजारणीचं काय चाललंय म्हणून आपल्या पोटात गोळा येऊ द्यायचा नाही. सर्वात मोठं दुःख कोणतं आहे? बाजूच्याची प्रगती. बाजूच्याची पोरगी MBBS लागली, सर्वात मोठा ताण आपल्याला आहे. आपलं काहून लागलं नाही. मी DED CET लागलो नाही दादा. 6 मार्कांवर रिझल्ट गेला. 6 मार्कांवर रिझल्ट गेल्यावर मी एक 5-10 मिनटं रडलो की बाबा आई वारलेली आहे, वडिलांसोबत बोलणं नाही आहे, आणि आपण आलतो काहीतरी शिक्षक होण्याच्या उद्देशानं, पण आपला रिझल्ट गेला आहे. पण त्यावेळेस मनोमनी एक इच्छा माझ्या डोक्यात आली की माझ्यापेक्षा कोणतरी एक गरजवंत असेल की देवाला त्याची काळजी होती म्हणून देवानं त्याला शिक्षक केलं आहे. म्हणून कदाचित मी मागं राहिलो असेल. आणि जे होतं आहे ते चांगल्यासाठी. मी कदाचित जिल्हा परिषद शिक्षक झालो असतो, महाकार्यक्रम वेगळा असता. आता शाळेतलं पोरगं मला असतं, सर जाय, सर थांब मी पॅन काढून देतो, मग जाय. जे होतं आहे ते चांगल्यासाठी. का? मी एका याच्याच ठिकाणी जे होतं ते चांगल्यासाठी. का? मी फॉरेस्टमध्ये होतो. मी आज RFO असतो दादा, मग प्रमोशन RFO झालो असतं. मला लयच पैशाची गरज पडली असती. आपला मूड वेगळा होता, मी जंगल इकून टाकला असता. लोकायला नकाशा दाखवा लागला असतं, याला जंगल म्हणतात. मग कार्यक्रमच वेगळा होता. पण आपलं DED झालं होतं आणि शिक्षकाला मान सन्मान वेगळा आहे. म्हणून शिक्षकच व्हायचं या भूमिकेतून मी इकडे आलो. आणि जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. मी 50,000ची नोकरी सोडून परभणीत 3,000 रुपयानं लोकांकडे 3 वर्ष काम केले. लोकांच्या क्लासवर असे 3 क्लास घेत होतो. मला 9,000 रुपये भेटायचे. मला पगार किती होता? 50,000. पण मला माहीत होतं येणारा काळ आपला बदलणार आहे. मग पहिला व्हिडिओ व्हायरल झाला होता IPLचा. मग बायकून आम्ही खिचडी केलेलं होतं. बाजूला पोरगी बसलेली होती. आणि मग पहिला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला एक स्टार मराठी पेजवरून फोन आला की सर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, व्हिडिओ अतिशय छान आहे, समाजासाठी चांगलं काम करताय. मी कोमात गेलो. मग कोणता व्हिडिओ व्हायरल झाला? मग DED झालेलं आहे.
D.Ed झालेलं आहे. मित्र प्रत्येक अँगलचे आहेत. सुनील मोहा क्लासमेट आहे. आणि माझ्या डोक्यात प्रश्न पडला, मोहा कोणता व्हिडिओ व्हायरल झाला आहे? माझी बायको आहे. जेव्हा मी माझ्या व्हॉट्सअपमध्ये गेलो, व्हॉट्सअपमध्ये गेल्यावर दादा मी व्हिडिओ पाहिला 30 सेकंदाचा IPLचा. तो IPLचा व्हिडिओ पाहून माझ्या बायकोला मी एक डायलॉग हाणला, आपले दिवस बदलले. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये काही लोकांना आपली अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. 30 सेकंदाच्या व्हिडिओ कांगणे सरला कळलं जगाला अपेक्षित काय आहे हे आपल्या लेकरांना कळणं गरजेचं आहे. त्यासाठी मायबाप आधारस्तंभ लागतात. ते तुमचं काम आहे. ते लेकरू कोणाचं रडायला एवढं? हां, लहान आहे, चलू द्या. हो, लहान आहे ना. ए, तू कितीले शाळेत जाऊ नको, मास्तर तानाच येते यामुळं. हां, शाळेतच जात नाही का? बरोबर, हां चालते, चल द्या. मेन गोष्ट आहे बाबा, जे होतं ते चांगल्यासाठी. दादा मी फॉरेस्टमधून निघताना माझ्या डोक्यात एक उदाहरण आठवलं. बाबा एक राजा होता आणि त्या राजाचा एक प्रधान होता. तो नेहमी बोलता बोलता म्हणायचा, जो हुआ अच्छा हुआ, जे होतंय ते चांगल्यासाठी. आणि एक दिवस राजा काय करू लागला की चला शिकारीला जायचे म्हणून बाण साफ करू लागला. आणि बाण साफ करता करता करंगळीत बाण घुसला, करंगळी तुटली. तेवढ्यात बाजूला ते प्रधान होतं आणि त्याला आदत होती, ते पटकन म्हणून गेलं, राजेसाहेब ताण घेऊ नका, जे होतंय ते चांगल्यासाठी. राजाला राग आला, याला उचला म्हणले, पहिले बंदीगृहात टाका आणि 50 चापकाचे फटके द्या. त्याला मारताना पण ते डायलॉग हाणायले, जे होतंय ते चांगल्यासाठी. शेवटी राजाचा मूड झाला. राजा म्हणला चला शिकारीला जाऊया. 10-12 सैनिक घेतले, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. एकटाच राजा गेला आणि शिकार करणाऱ्या लोकांनी पकडल्यावर त्याला नाकारायचं होतं सोनं. गावाकडं आपलं आहे ना, याच्या घरापाशी गेल्यावर पाय हाणल्यावर दुमू वाजते. आमच्या गावाकडं कढईचा कान उघडा आहे म्हण, त्या कढईत सोनं आहे म्हण, ते काढायला गेल्यावर हाल्या मागं लागते म्हण, ते सोन्याचा हांडा स्वप्नात येतंय म्हण. ते म्हणतं येऊ का? आपण म्हणायचं नग सुधरा. कुठून डोक्यात काही लोकांच्या. तुमच्या अंगात देव बी कोणता येते? मर्याई. स्टँडर्ड देव काहून अंगात येईन स्टँडर्ड? आणि देव गरीबाच्याच कसं का अंगात येते? एखाद्या खासदाराच्या अंगात यावं, संसदेत खासदार झुलाव, डड्डांग टट्टांग, ओहो. आमदाराच्या अंगात यावं, आमदार झुलाव. देव अंगात कोणाच्या आला? गरीबाच्या. देव बी कोणता? मर्याई. स्टँडर्ड देव अंगातच येईन. देवाला बी माहिती आहे याच्या अंगात गेल्यावर हे आपल्याला भुलविल. म्हणजे मेन गोष्ट बाबा की ह्या अंधश्रद्धेच्या पलीकडे आपल्याला पडायचं आहे. पण तो राजा गेला, त्याला शिकाऱ्यानं पकडल्यावर म्हणले याचा अखंड बळी द्यायचा आहे का? तर आम्हाला सोनं नाणं भेटणार आहे. नेमकं त्याचे कपडे काढले आणि कपडे काढता नेमकं त्याला कापता लक्ष त्याच्या करंगळीकडे गेलं. अरे याला कापता येत नाही म्हणले, हे अखंड बळी नाही, याच्या बोटाला मार आहे, याला सोडून द्या. राजाच्या डोक्यात विचार आला, जे बी होतंय चांगल्यासाठी. राजानं कपडे गिपडे घातले, बाकी जाऊ द्या. चुलीत म्हणला आपला तो जीवलग यार आहे म्हणला प्रधान सेवक, त्याला भेटावं लागतंय, कारण तेच म्हणलं होतं जे बी होतंय ते चांगल्यासाठी. ते घोड्यावर बसलं, भरधाव यगाना कुठं? पहिल्या राजदारात. पहिले बाकीचं जाऊ द्या म्हणलं चुलीत, त्याला बाहेर सोडा. ते बाहेर सोडलं, हे पळत गेलं, त्याच्या गळ्यात पडलं. मानलं यार म्हणला, तू म्हणला होता जे बी होतंय ते चांगल्यासाठी. आज करंगळीला मार होता, मार लागलेला पाहून मला कैद्यानं सोडलं. खरंच म्हणला जे होतंय ते चांगल्यासाठी. पण एक वाईट वाटलं म्हणला, मह्यामुळं फुकट तुला 50 चापका खावं लागले, मह्यामुळं फुकट तुला जेलमध्ये जावं लागलं. ते म्हणला राजेसाहेब थांबा, जे बी होतंय ते चांगल्यासाठी. जर मला तुम्ही जेलमध्ये नसतं टाकलं तर नेहमी तुमच्यासोबत कोण असते? आज तुमच्या बोटाला मार आहे, मला कुठं मार होता? कार्यक्रम मोहा झाला असताना. म्हणून जे बी होतंय ते चांगल्यासाठी. आपली परिस्थिती वाईट आहे, काळ बदलणार आहे. आपली मनस्थिती वाईट आहे, परिस्थिती बदलूच शकत नाही. मनस्थिती पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. कारण मी पहिल्या व्हिडिओवर माझ्या बायकोला काय म्हणलो, मग हे दिवस बदलणार आहेत. म्हणजे मला कळालं महाराष्ट्राला काय लागतंय. मी त्या गोष्टीवर प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न केला. माझ्या लग्नातलं जॉकेट होतं, मी 10 व्हिडिओ त्या लग्नाच्या जॉकेटवर घेतलेले आहेत. मी पुण्याकडल्या भाषेत बोलू लागलो. इथं परवीन सर आहेत, मला ते नेहमी मार्गदर्शन करायचे. सर ते कॅमेरा असा घ्या, ते आवाज असा व्हायला, मला ते नेहमी सांगायचे आमचे गावकरी. मी 10 व्हिडिओ लग्नातल्या जॉकेटवर घेतलेत आणि मी लोकांचा मोबाईल घेऊन सबस्क्राईब करायचो. हे पाय मो चॅनल हे, ते पाहायचं बी नाही, माझ्या देखत लावायचं आणि मी गेल्यावर बंद करून टाकायचं.
परिस्थिती असते. पण मी मनस्थिती थांबवली नाही. मनस्थितीने ठरवलं परिस्थिती बदलणार आहे. म्हणलं काही हो, आज नाही उद्या दगड आहे, दगडावर घाणार घाव घालायला. एक दगड आहे, एक घाव आहे, त्या घावान तो दगड फुटणार आहे, पण कोणता घाव आहे सांगता येत नाही. म्हणून माझं काम होतं रेग्युलर काही ना काही करणं. आज तीच वेळ आली. आज ते इंस्टाग्राम पोरी आहेत. मी तुम्हाला आवर्जून सांगितलं, कोणाच्या भाषणावर फोकस करू नका, फक्त हप्त्यातून एकदा अवलादील हाताखालून काढा. लेकरू काय करायला, कोणाच्या संपर्कात चाललंय, त्यानं स्टेटस ठेवलं करोडो की बस्ती में दिलदार हस्ती, हाना. त्यानं स्टेटस ठेवलं लाखो दिलो की धडकन, हाना. त्यानं स्टेटस ठेवलं दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस, हाना. त्यानं स्टेटस ठेवलं कार्य सम्राट, डबल हाना. प्रॉब्लेम सर्वात आहे की आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात आहे. आपल्या पोरीचा मोबाईल पाहिला आणि मोबाईलवर पोरीची स्टोरी दिसली, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है. मंगळवार सायंकाळी 7 जेवण करण्याच्या अगोदर सौम्य हाताखालून काढणे गरजेचं आहे. कळलं का. तिनं स्टेटस ठेवलं ना, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है. प्यार, इश्क, लव, दुःख, दर्द याच्यापासून अवलादी बाहेर काढा. प्रेम व्हायला पाहिजे माईवर, प्रेम व्हायला पाहिजे बापावर, प्रेम व्हायला पाहिजे बापाच्या आत्मसन्मानावर, प्रेम व्हायला पाहिजे. अरे आपल्या बापानं किती दिवस खाली बसून कोणाचे भाषण ऐकायचे. मी केलेल्या कामामुळं मिळवलेल्या यशामुळं माई माया आणि बाप मधातून चालले पाहिजे. बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. एक खुर्ची माया बापासाठी राखीव द्यायली पाहिजे. याच्यासाठी अभ्यास करायचा आहे. त्याला कोणाच्या डायलॉगबाजीची काय गरज आहे. पण हे करत असताना एक विनंती करतो, नवरा बायको या नात्याने एकमेकाला समजून घ्या. नाही तर मी प्रत्येक भाषणात सांगितलं बाबा की बाबा बायकोची प्रशंसा करायला शिका. आता नवरात्री चालू आहे, तिने चांगलं मेकअप केलं तर मग इंस्टाग्रामला आपण किती दिवस लोकांच्या बाया पाहायच्या. कधी कधी आपल्या बायकोचं स्टेटस ठेवा. रियालिटी आहे ना. आपल्या बायकोचं स्टेटस ठेवा. स्टेटस ठेवताना जरी लिहिता येत नसेल तर मोबाईलचे उपकार आहेत, मोबाईल साथ देते. हॅपी येच लिहा, बाकीचं खालून येते. बर्थडे बी लिहा, बाकीचं खालून येते. ॲनिव्हर्सरी AN, बाकीचं खालून येते. अहो 5वी 6वी शिकलेल्या पोरी लिहिल्या का नाही, विथ माय ब्रो. ब्रदरची स्पेलिंग येई ना, यानं शॉर्टकट काढला ब्रो. आणि ब्रो कोण, ट्युशनमधला, कॉलेजमधला. सख्या भावाला झडपणी आली ती. विथ माय सिसो हां सिस. सख्या बहिणीला काय झालं ती, सिस्टरची स्पेलिंग येई ना, हिनं शॉर्टकट काढला विथ माय सिसो. लग्न झाली, 12वीला काहीच शाळेत गेली नाही, कॉलेजला गेली नाही, ती लिहिली विथ माय हॉबी. हजबंडची स्पेलिंग येई ना, हिनं शॉर्टकट काढला हॉबी म्हणजे छंद. आता नवरा छंद असेल पण लग्न झाल्यावर आपली माय जर आपल्याला म्हणत असेल तू बायकोचा बैल आहे, यात दोष काय. जर आपली बायको लिहित असेल विथ माय हॉबी, कार्यक्रम बिघडला ना. हजबंड, लग्न झाल्यावर ज्या दलिंदराचं हसणं बंद होतंय ते हजबंड. ज्याचं झालंय लाभ. जे मार्गावर आहेत काही बेजार आहेत, ताणतणावात आहे, उद्योग करा, व्यवसाय करा, पाहायला आल्यात. यानं 55 पाहिलं आणि याला 57 जणांनी रिजेक्ट केले. असेही कुठाने आहेत. मग हे करत असताना काय होतं बाबा की आपण शिका. त्याच्यात नंतर हे 12वी नापास आहे आणि हे बायकोचं स्टेटस ठेवायला आणि त्याच्यावर लिहायला आहे विथ माय लाईफलाईन. त्या नशिबात पाईपलाईन आहे, तू लाईफलाईनच्या कुठाण्यात पडूच नाही. विनंती एकच आहे, नवरा बायको यांना त्यानं एकमेकाला समजून घ्या. बायकोनं मेकअप केलंय, तिचं स्टेटस आपल्या स्टेटसला असलं पाहिजे. बायकोनं चांगला स्वयंपाक केलाय, आपण मित्रांसोबत जेवताना एखादा डिनरचा फोटो टाकतो का नाही, तर तिनं चांगला स्वयंपाक केला, त्या स्वयंपाकाचा फोटो आपल्या स्टेटसला असला पाहिजे. ती स्टोरी आपल्या स्टेटसला असली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय आहे, आपलं घराकडे लक्ष नाही, चौकात येऊन आपण समाजसेवकच्या गप्पा आणतो. मग पहिले आपल्या घराकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नाही तर होतं काय, मी सांगितलं की बाबा बायकोची प्रशंसा कर, बायकोनं चांगलं मेकअप केलं, चांगलं मन, बायकोनं स्वयंपाक केला, त्याचं स्टेटस ठेव. असंच एक दलिंदर घरी गेलं 7 वाजता, दररोज 11-12ला घरी जाणारं 7 वाजता गेलं आणि बायकोला म्हणलं जेवायला वाढ. बायको कोमात गेली, एवढ्या लवकर हे आलं कसं काय. आणि बायकोन नेमकं जेवायला वाढलं आणि यानं भाजीचा एकच घास खाल्ला की बायकोकडे पाहून म्हणलं साक्षात तू सुगरण आहे. बायको कोमात गेली. बायको जवळ आली, तोंडाचा वास घेतला, मेला आज पेलं बी नाही म्हणले. यानं दुसरा घास खाल्ला,
खरंच साक्षात सुग्रण तू, काय चव हे म्हणला ती हातालं. दलिंदर मित्राच्या नादी लागलो, नेहमी धाब्यावर जेवलो, पण खऱ्या सुग्रणीला विसरलो. तिनं मागून 2 होपकाडात आणले मुडद्या. 15 वर्ष झाले लग्नाला, आज भाजी लोकाच्या इथून आणली तर तुला चांगली वाटली का? दररोजच्या भाजीकडे तो लक्ष काऊन नाही? प्रॉब्लेम आपला इथे, म्हणजे आपल्या घरातल्या ताटावर वाटीवर लक्ष असल्याशिवाय लोकांचा तांबे आपल्या घरात कधी संपर्क करेल काय सांगता येत नाही. म्हणून बाकी समाजसेवेच्या गप्पा झोडत बसू नका. आपल्या घराकडे, आपल्या लेकरांकडे लक्ष द्या. पोरिओ, मोबाईलपासून बाजूला जा. रील लाईफपेक्षा रिअल लाईफवर महत्त्व द्या. आपलं स्टेटस कोणी ठेवलं पाहिजे चांगल्या मार्गानं. कळलं का? या परभणी जिंतूरमध्ये घडलेली घटना आहे. स्नॅपचॅटवर एक उदाहरण होतं. एका पोराला ती फोटो पाठवता तो फोटो पब्लिक झाला आणि तिला सुसाईड करावं लागली. ती वेळ आपल्यावर येणार नाही म्हणून मोबाईल अंगलट आणू नका. भिकारचोट चाळे करू नका. मीडिया आपल्यापर्यंत शोधत घरापर्यंत आला पाहिजे की कोण आहे ती नीटमध्ये जिनं महाराष्ट्रात टॉप केला आहे, कोण आहे ती पोरगी जिनं MPSC महाराष्ट्रामध्ये टॉप केली आहे, कोण आहे पोरगी जी शेतकरी बाप लोकांच्या सालान जाते त्याची पोरगी PSI झाली. मीडिया आपल्या घरापर्यंत आला पाहिजे, आपला शोध घेतला पाहिजे. का? स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नसतं. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवा. येणाऱ्या काळात आपल्या देवीचा कार्यक्रम होईल, गुणवंत विद्यार्थ्यांचा. पुढच्या वर्षी आम्ही युवक या नात्यानं देवी आणि देवीचे सर्व कार्यक्रम हातात घेऊ. महिलांसाठी आगळे वेगळे कार्यक्रम ठेवू. 9 दिवस मुद्दाम मी जिंतूरमध्ये राहणार. कारण लय काही दिलंय समाजानं, लय काही दिलंय विद्यार्थ्यानं, लय मोठं काही काम करायचंय. दादाचा आदेश, तुम्ही बांधसाल ते तोरण, तुम्ही बांधसाल ते धोरण, या तत्वावर आपण आगळा वेगळा कार्यक्रम ठेवू. कीर्तन ठेवू, दांडियात मोठमोठाले प्राईज ठेवू. 9 दिवस मुद्दाम मित्र परिवाराच्या वतीनं. इथं काही मी नेता होणार नाही. ज्या दिवशी माझ्या गळ्यात कुठल्या पार्टीचा रुमाल दिसला, कुठल्या व्यक्तीला मी म्हणलं याला मतदान करा आणि याला करू नका, तर समाजाचा असो का कोणी असो खालून ईट फेकून आणायची. नेता होऊन काय करायचे? कुठल्या तरी दलिंदराचा आपण काय अंगलट येणार? ते जे म्हणलं ते आपल्याला ऐकावं लागणार. त्याच्यापेक्षा आपलं बाहेरून काम नंबर 1 आहे. काहीच नाही केलं तर 60 वर्षापर्यंत 20,000 रुपये रोज कमवता येते. तेवढी अक्कल मला आहे ना. राज्यपाला एवढा पगार मला आहे. मग बेजार काय व्हायचं? म्हणून मास्तर या भूमिकेत आजन्म राहायचं आहे. कारण मास्तराची एक छान वाक्य आहे, माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय घडवायचे हे वर्गात गेल्यावर वर्गातले लेकरं स्वतःचे लेकरं समजून अंतःकरणातून शिकवण्याचा जो प्रयत्न करतो तो खरा मास्तर. त्या मास्तर व्याख्येला साजेसं काम करायचे. हे काम आणि ही भूमिका अशी सदैव तेवढ ठेवेल. पुढच्या वर्षी दादानं सांगितलं काय 21,000 मीच घेणार आहे, काही हरकत नाही. दादा म्हणले तो विषय ऐकवाच लागल. आणि दादानं म्हणले ते फीस किती घेते मला माहीत नाही. मी 1 ऑगस्टपासून कार्यक्रमाची फीस 60,000 केलेली आहे. इथं फीस मागितल्यावर मला हे जाऊ देणार नाहीत. ह्या कार्यक्रमाला फीसचा विषय नाही आहे. पण मी 60,000 घेत असेल, याच्या अगोदर 50,000 घेत असेल तर काल परवा मग व्हिडिओ पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देताना पाहिलेत. ते 50,000 60,000 रुपये. मला एक मुलगी आहे, बायको आहे. हे पैसे माझ्या बायकोच्या राणीहारसाठी, माझ्या भौतिक सुखासाठी, माझ्या पोरीच्या भवितव्यासाठी खर्च करणार एवढे भिकारी विचार महे नाहीत. ज्या पोराला शिकताना मायबाप नसताना अडचणी येतात त्यांचा भाऊ म्हणून ते शिक्षणासाठी खर्च करत असतो. म्हणून 50-60 घेतो हे यूट्यूब माध्यमातून रोकटोकपणे सांगत असतो. ते सांगायलाही आगळं वेगळं काळीज लागतंय. महाराष्ट्रातल्या तमाम माता माऊल्यांचे आशीर्वाद, हे आशीर्वाद असेच ठेवा. ज्या महापुरुषांच्या नावावर हा महाराष्ट्र चालतो त्यांच्या नावाचा जयघोष करूया. आणि मी थांबतो. लेकरांना शिकताना काही अडचणी असेल तर इथं जेवढे बसलेत, विके क्लास नावाचं एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये जे लहान लेकरं आहेत, स्कॉलरशिप, नवोदय, NTS, MTS, श्रेया, ही याच्या अगोदर फीस ठेवली होती आपण 100, नंतर 15 ऑगस्टला केली होती 15. पण पूरग्रस्त परिस्थितीचा विचार करून आपण विके क्लासवर 18 महिने, म्हणजे ही जरी भरती डिसेंबरच्या तो नाही लागला तर पुढच्या वर्षीचा लागावा म्हणून विके क्लास ॲपमध्ये 18 महिने त्या लेकरांना मोफत शिकवल्या जाईल. हाही शब्द इथून द्यायलो. आणि समाजाच्या कामापडा, सामाजिक चळवळीमध्ये काम करा. फक्त इतर समाजाचा द्वेष, इतर समाजाबद्दल वाईट साईट लिखाणाचं काम करू नका. जरासं मोबाईल आणि व्हॉट्सअपच्या बाहेर येऊन स्वतः घडा, जेणेकरून तुमच्याबद्दल लोक पोस्ट टाकतील, तुमच्याबद्दल लोक कमेंट करतील, ते काम करसाल अशी एक अपेक्षा ठेवतो. एकदा जोरदार नारा हो द्या. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद.
जय महाराष्ट्र, जय भगवान, जय शिवराय.